हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण 2024मध्ये जो पेपर 2 झालेला आहे त्याचा आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. तर हा जो प्रश्नपत्र असतो याला सीसॅट असं पण म्हणतात. सीसॅट बघा असं CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे हा जो आहे आपली बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी हा पेपर असतो. हा पेपर जो आहे याची टोटल जी वेळ आहे ती 2 तास आहे आणि याच्यामध्ये एकूण प्रश्न 80 प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न सोडवायला 1.5 ते पावणे 2 मिनिटाचा वेळ असतो आणि याच्यामध्ये जवळपास 40 ते 50 प्रश्न उतार्यावर आधारितच असतात. त्यामुळे हा फार सोपा पेपर आहे आणि उरलेले जे बाकीचे प्रश्न आहेत 40-50 प्रश्न ते 10वी लेवलचे गणित असतात आणि बाकीचे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात. तर हा फार सोपा प्रश्नपत्र असतो आणि हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. पण तुम्ही क्वालिफाईंगच्या हिशोबाने याची तयारी करायची नाही आहे. याला पूर्ण 100% आपल्याला सॉल्व करता येईल ह्या उद्देशाने आपण याची तयारी करायची आहे. पासिंगच्या हिशोबाने तयारी करायची नाही. पासिंगच्या हिशोबाने केली तर मग निगेटिव्ह मार्किंगमध्ये जर आपले 1-2 प्रश्न जर चुकले तर पासिंग पण मिळणार नाही. त्यामुळे 100% आपल्याला सोडवायचा हा प्रश्नपत्र. तर चला आपण बघूया उतारे कसे सोडवायचे. तर बघूया आपण पहिला उतारा. इथे बघा पहिला उतारा दिलेला आहे. याच्यामध्ये ह्या उतार्याला काळजीपूर्वक वाचून त्याच्या आधारे आपल्याला 1 ते 5 प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. तर उतारा सोडवताना आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं की पटकन जे प्रश्न दिलेले आहे याच्यावर आधारित ते पहिले एकदा बघून घ्यायचे पटपट. हे बघा प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. प्रश्न बघून झाले की उतारा मग वाचायला सुरुवात करायचं, जेणेकरून आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहे त्याचं उत्तर कुठे आहे ते लगेच आपल्याला हायलाईट होऊन जाईल. तर हे पूर्ण उतारा तुम्ही वाचा. मी तर वाचलेला आहे. ठीक आहे. ह्या व्हिडिओला पॉज करून तुम्ही वाचू शकता याला पूर्ण उतारा. हा उतारा पूर्ण वाचून झाल्यावर आपण प्रश्न 1 बघूया. उतारा नीट वाचल्यावर आपल्या लक्षात येते की हा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणी कोणी अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केल्याचे उतार्यावरून दिसून येते. तर याच्यामध्ये बघा महात्मा गांधीजींचं नाव आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येते, त्याच्यानंतर नारायण गुरूंचं पण नाव आहे. फक्त हे महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांचं नाव नाही आहे उतार्यामध्ये. त्यामुळे याचा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त A, C आणि D आहे. आता ह्या प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या की याचं स्पष्टीकरण कसं आहे. ठीक आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, पुस्तकाच्या आवरणात सत्य हे बंदिस्त करता येत नाही या विधानातून गांधीजींना काय अभिप्रेत असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोणतेही सत्य एखाद्या पुस्तकापुरते मर्यादित नसते. तर हा पण उतार्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे. याचं स्पष्टीकरण व्हिडिओच्या शेवटी आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर 4 कशामुळे आहे त्याचं स्पष्टीकरण त्याच्यात दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, जाती व्यवस्थेला विरोध म्हणून मानव जातीसाठी एक धर्म, एक जात आणि एक परमेश्वर ही घोषणा कोणी केली. तर उतार्यामध्ये एकदम स्पष्ट दिलेलं आहे. चला मी उतारामध्येच आपण बघूया. इथे बघा उतार्यामध्ये मानव जातीसाठी एक धर्म, एक जात व एक परमेश्वर ही प्रसिद्ध घोषणा त्यांनी केली. कोणी केली? श्री नारायण गुरु जे आहे त्यांनी ही घोषणा केलेली आहे. तर याचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 श्री नारायण गुरु. स्पष्ट आपल्या याच्यामध्ये उतार्यामध्ये किंवा त्याला आम्ही पॅसेज जास्त तोंडात येते. पॅसेजमध्ये क्लिअर दिलेलं आहे. श्री नारायण गुरु जे आहे त्यांनी हे दक्षिण भारतात त्यांनी ही जातीव्यवस्थेचा विरोध केला होता आणि त्यांनी हे जी घोषणा आहे मानव जातीसाठी एक धर्म, एक जात आणि एक परमेश्वर ही घोषणा श्री नारायण गुरु यांनी दिलेली आहे. स्पष्टीकरण शेवटी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, अस्पृश्यता निवारणाचे चिंतन करताना गांधीजींनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीला सर्वात कमी महत्त्वाचे मानले. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शास्त्रांची मान्यता. तर याचं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण वाचून घ्या. तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल की याचं उत्तर पर्याय 1 का बरं आहे. चला प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा, या उतार्यानुसार उच्च जातीय शोषणाच्या विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. तर याच्यामध्ये शिक्षण आणि मानवी हक्काचे भान हे 2 गोष्टी याच्यामध्ये आवश्यक आहे. तर याचा उत्तर येतोय पर्याय 1 A आणि B. याचं पण स्पष्टीकरण शेवटी दिलेलं आहे. तुम्ही त्याला व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित स्पष्टीकरण वाचा. तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रश्नाचं उत्तर A आणि B का बरं आहे. प्रश्न क्रमांक 1चं स्पष्टीकरण बघा. प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3चं स्पष्टीकरण.
प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 या दोन्ही प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या